परंपरेने गेली 79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो. यातले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात, स्वतःच्या खर्चानं स्वतःप्रमाणे. आणि तिथल्या ज्या ठिकाणी हा मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही तिथलं तालुक्याचं युनिट आमचं करत आहे. आज आलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था खालापूर युनिटनी केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे. दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर जे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं, प्रत्येक राज्यातला तरुण हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मस्तीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलाने केलं. त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केलेला आहे. ज्या आज प्रत्येक तुमच्या घराचं लाईट बिल किती येत होतं, लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करायला मागतो. हे लावण्याचे काम चालू आहे. 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची. स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीचीच व्यवस्था ठेवली पाहिजे. कारण स्मार्ट मीटर लावल्यापासून की सर्वांनी काय वीज चोरलेली नाहीये. हे सगळं आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे. तुमचं पण आलं असेल, तुम्ही प्रश्न विचारता. त्याच्या विरोधात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवायला मागतो. आणि या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की जे काँग्रेसच्या अध्यक्षांनी आहे ते सांगितलं आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी जे आश्वासित केलं शेका पक्षाला त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. आणि इंडिया आघाडी अबाधित राहील. नुसती इंडिया आघाडी नाही तर सर्व इंडियाचे घटक पक्ष जे आहेत ते आमच्यासारखे छोटे पक्ष आहेत ते पण आम्ही त्यांना न्याय देऊ. आम्ही थोडा त्याग करू पण तुम्हाला ज्या तुमचा वाटा जास्त ठेवू ही पण भूमिका त्यांनी आज मांडल्याबद्दल एक वेगळा उत्साह आज या ठिकाणी शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो. त्यांनी स्वतः या आंदोलनामध्ये भाग घेतला दोघींनी, पण साम्या सरोज होती आणि तिला पोलिसांनी जेलबंद ठेवलं. तिच्या घरामध्ये साम्या कोरडेला जेलबंद करून ठेवलं होतं. 3 दिवस सतत पोलिसांचा शब्द गराडा होता आणि त्या पद्धतीचं ते काम केलं. आणि एक अभ्यासू आणि तिने जो आमचं तत्वज्ञान आहे, बहुजनांचं राजकारण आहे, शाहू फुले आंबेडकर आणि मार्क्स लेनिन याच्यावर परिपूर्ण अभ्यास झालेली पहिली एक शेका पक्षाची तरुण कार्यकर्ती झालेली आहे. म्हणून तिला तो अभी मान दिलेला है. मेरे को अभी तक उसका आइडिया पूरा नहीं है, लेकिन मेरे को लगता है कि वो सब सांप्रत के मोदी और शाह की गवर्नमेंट ये फंसा रही है. ये ऐसी दिखाते हैं ऐसा करेंगे वैसा करेंगे तबाला करेंगे, ये सब गलत कर रहे हैं. और मेरे को लगता है कि अब ये बच्चे लोग सुनने वाले नहीं है. ये आंदोलन आगे बढ़ेगा और यशस्वी आंदोलन को आज जो किया है उसने तो और उसकी ताकत अपने को बढ़ने वाली है. म्हणून आम्ही काम करतोय आणि आजपर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ज्या निष्ठेने काम केलं, आम्हाला खूप प्राऊड फील होतं. आणि आज विद्यार्थी आंदोलनात सुद्धा जी भूमिका आमच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतली स्टुडंट्सच्या पाठीशी राहून त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि आज सगळीकडे लोक ग्रासलेली आहेत वाढत्या इलेक्ट्रिक बिलमुळे. म्हणजे जे ब्युटी पार्लर वालीचं बिल 3000 यायचं ते आज 12000 येतं आणि सगळीकडेच म्हणजे शेतकरी असो सगळ्यांचंच बिल येतंय. आणि हे होतंय फक्त स्मार्ट मीटरमुळे. तर स्मार्ट मीटरच्या त्या न्यायासाठी सुद्धा आम्ही लढणार आहे. वाढत्या बिलाच्या न्यायासाठी आम्ही स्मार्ट मीटर विरुद्ध लढणार आहे. तर ही सगळ्या भूमिका खूप योग्य आहेत, लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या आहेत आणि या सगळ्या लढ्यात सहभागी होताना खूप आनंद होतो. नाही, विद्यार्थी आंदोलन गेल्यावर विद्यार्थी खूप चिडलेले पण त्यांच्यावर खूप प्रचंड दबाव होता. मी तुम्हाला जुनं सांगत नाही, लेटेस्ट सांगते. आता ज्या पद्धतीचा पोलिसचा क्रॅकडाऊन चालू आहे की प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटवर जातात, त्यांचे पर्सनल डिटेल्स लीक करतात आणि त्यांना दबाव करतात की तुम्ही
हे पोस्ट करू नका, अशी प्रधानमंत्र्यांची माफी मागा, तशी मागा. तुम्ही आज फेअर डिसूजा नावाचे पत्रकार आहे, जी फार क्रेडिबल पत्रकार आहे, तिच्या सगळ्या पोस्ट पहा, हे पहा. मला वाटतंय कंटिन्युअस लोकांचा आवाज दाबण्याचं जे काम आहे हे करतायत. म्हणजे आय वोंट बी सरप्राईज उद्या साम्या किंवा माझं अकाउंट हॅक झालं तर. टोटल हेच चालू आहे. म्हणजे साम्या, तू तुझा अनुभव सांग, तुला कसे कलम लावलेले. आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये 20 तारखेला आंदोलन करायचं ठरवलं त्यावेळेस पोलिसांनी जे ऑर्गनायझर्स होते सगळ्यांना घरापर्यंत जाऊन हाऊस अरेस्ट केलं. आम्हाला 12-12 तास पोलिसांनी ताब्यामध्ये ठेवलं. तर हे नक्कीच महाराष्ट्रामध्ये जे भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे त्यांना नको होतं की विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं आणि पोलिसांचं दबाव तंत्र त्यांनी वापरला. आम्ही विद्यार्थी आहोत आणि आमच्यावरती कलम लावली, तुम्ही आम्हाला गुन्हेगार ठरवलं, मग आम्ही दहशतवादी आहोत का या देशातले की त्यांच्यासारखं लाठीचार्ज दिल्लीत केला आणि मुंबईत पण तेच बघायला मिळालं. नाही, मला हे सांगायचंय की साम्यासारखी मुलगी, एक हिंदू मुलगी, 10वीत बोर्डात आलेली, 12वीत बोर्डात आलेली मुलगी, वडिलांनी अख्खं आयुष्य वेचलं धारावीच्या चळवळीसाठी, एक नॉर्मल बिल्डर कुटुंबातली मुलगी, तिच्यावर या पद्धतीचे तुम्ही क्रिमिनल ऑफेन्सेसचे कलम लावतात. अजून पण ते फुल्ली क्लिअर नाहीयेत. आता नोटिफिकेशन आलंय की ते सगळे काढणार आहेत. पण मला विचार हा येतो की जर एका एज्युकेटेड एवढ्या नॉन मुलीवरती असं करतात तर सर्वसामान्य अशा किती स्टोरीज आहेत. मी तुम्हाला सांगते, मी ज्या घरी माझ्या नाशिकला माहेरी बसलेले तेव्हा 2 मुलं नुसती रडत आली आम्हाला बघून, आणि तुमच्याच एका चॅनलनी नंतर त्यांची स्टोरी रन केली, ती रडत होती. आम्ही म्हटलं काय झालं, तर म्हणजे आमच्या 3ऱ्या भावाने नीट पेपरमध्ये सुसाईड केलं. आणि मी इतकी हतबल होते, मी सुद्धा त्यांच्यासोबत रडायला लागले. म्हणजे काय उत्तर द्यायचं. असे लाखो करोडो मुलं आहेत की आज जे सफर करतायत. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचा आवाज बनून राहणं, वेळ पडल्यास आक्रमक होऊन त्यांच्यासाठी लढणं, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे नवं नाहीये ना. मला सांगा, या देशाच्या सरन्यायाधीश मुलांना कॉक्रोच बोलतो, जी शिंदे गट आणि शिवसेनेची केस चालू आहे त्याचा एवढा वर्ष निकाल लागत नाही. कपिल सिब्बलांचं काल तुम्ही आर्ग्युमेंट ऐकली असेल. तर पूर्ण सगळ्या व्यवस्था या लोकांनी ताब्यात घेतल्यात. इंडिया इज ऑलरेडी अंडर अ डिक्टेटरशिप थ्रेट. तर हा लढा फार मोठा होणार आहे, फार महत्वाचा आहे. म्हणजे आझादीचा लढा होणार आहे. सर्वप्रथम तुमची माफी मागितली कोणी, की तुम्ही कोण आलात आम्हाला माफ करायला, हा पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे तुम्ही माफी मागितली पाहिजे, तुम्ही अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे, तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. मी 100% या गोष्टीचा निषेध करते, निंदा करते की ते काही तुमच्यावर वल्गर कमेंट झाल्या, काही तुमच्यावर कौटुंबिक कमेंट झाल्या, त्या कोणावरही झाल्या नाही पाहिजे, ना तुमच्यावर ना देशाच्या कुठल्याही नागरिकावर. कारण की पंतप्रधान होण्याच्या आधी तुम्ही सर्वप्रथम या देशाचे एक नागरिक आहात. ते नक्की त्याचा विरोध करते आणि त्या लोकांवर तुम्ही योग्य ती कारवाई करा. पण तुम्ही कोण आलात माफी देणारे आणि हे करणारे. तुम्ही स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणता, गॉड सारखं पोर्ट्रे करता. ही पिढी एवढी मूर्ख नाहीये. तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही अकाउंटेबल होतात. म्हणजे असं नाहीये की पूर्वी आंदोलनं झाली नाही. आम्ही सुद्धा आदिवासींच्या मार्च मध्ये चाललो तेव्हा पोलीस सोबत चालायचे, आम्ही सोबत भाकरी सुकट खाल्लेली आहे, तुम्हीच व्हिज्युअल्स दाखवलेले आहेत. किती वेळा आम्ही, आणि पोलीस सांगायची बाबा ट्रॅफिक आला आता बाजूला जा. पण ही कोणती पद्धत झाली. काय केलं असतं त्या विद्यार्थ्यांनी फक्त संसदेपर्यंत चालले असते ना. अँटी सोशल एलिमेंट्स आणि दगड बिगड कंट्रोल करण्याची जबाबदारी तुमची होती. आता प्रधानमंत्र्यांचं काय झालंय माहितीये का, भरपूर PR एजन्सी लावल्या असतील. या PRचा खर्च आपल्याच टॅक्सच्या पैशातनं चालू असेल. आणि नाव ही इज ट्राइंग टू हार्ड बेसिकली टू कव्हर अप आणि लुक गुड. जसं पूर्वी हिंदू मुस्लिम करून मतं मागितली, आता जनरेशन डिवाइड करून मतं मागण्याचा प्रयत्न. पण मी एक आई आहे, मी पुढच्या पिढीची, जेनझी मध्ये नाहीये. मी जेनझी मध्ये नाहीये. पण मी सांगते, आमच्यासारख्या आयांना सुद्धा सगळं कळतं की तिथे 16 आणि 17 वर्षाच्या पोरांना तुम्ही मारत होते, 12 वर्षाच्या पोरींचे तुम्ही ड्रेस फाडत होते. तुमची जबाबदारी नव्हती. तिथे समोर दिल्लीत तुम्ही बसलेले होते. तुम्हाला मला विनंती करायची विथ ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही व्हिडिओ बनवू नका. तुम्ही पार्लमेंट मध्ये जाऊन उत्तर द्या, चर्चा करा, सोल्युशन शोधा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.